हॅलो, माझं नाव आराध्य आहे. हा माझा महाकुंभचा दुसरा दिवस आहे. आम्ही इथं वाराणसीला पोचलो खूप सारे बस पकडून. आम्हाला खूप सारे बस चेंज करावे लागले. आमचा पूर्ण संध्याकाळ आणि दुपार त्यातच गेला. आम्हाला सारखी बस चेंज करावी लागत होती आणि खूप गर्दी होती. मग आम्ही तिथं पोचलो रात्री 10 वाजता. मग आम्ही थोडंसं जेवण केलं. मग त्या दुकानामध्येच पराठे वगैरे होते. मग आम्हाला एक रिक्षावाला दिसला. त्याला आम्ही सांगितलं, आम्हाला थोडेसे रूम्स दाखव. मग आम्ही एक रूम बघितली आणि तिथं आमचं सगळं सामान ठेवलं. मग 11 वाजता आम्ही काशी विश्वनाथचे दर्शन घ्यायला निघालो. आम्ही तिथं 11:30ला पोचलो आणि आमचं रात्री 2 वाजता दर्शन झालं. मग आम्ही हॉटेलमध्ये येऊन झोपलो. मग पुढच्या दिवशी आम्ही एका बोटमध्ये गेलो. मग आम्ही तिथं सगळे वाराणसीचे घाट बघितले. सगळे लोक त्यांना वाराणसीला बनारस म्हणून माहित होते, पण कोणालाच वाराणसी म्हणून हे नाव माहित नव्हतं. मग जेव्हा आमची बोट थांबली तेव्हा आम्ही काळभैरवचे दर्शन घेतले. तिथे आम्ही खूप सारं सामान पण घेतलं. मग जेव्हा आम्ही मंदिरात दर्शन घेत होतो तेव्हा सगळे माणसं वारलेल्या माणसांना घेऊन जाऊन इथं जाळत होते. ते घेऊन जाताना म्हणत होते, राम नाम सत्य है, हे म्हणत होते. मला लाईफ जॅकेट नव्हतं मिळालेलं बोटमध्ये, कारण की मला स्विमिंग येत होतं. सगळ्यांना लाईफ जॅकेट मिळालेलं. मग आम्ही बोटीमधून उतरलो आणि गंगा नदीचे दर्शन घेतले. आईने पिंड बनवलं आणि मग आम्ही दिवे सोडले. धन्यवाद.